दक्षिणावर्ती शंख म्हणजे काय, रिद्धी आणि सिद्धी असलेला हा धनदायक असा, लक्ष्मी देणारा, मान आणि प्रतिष्ठा देणारा, सन्मान वाढवणारा, पद आणि उच्च पद देणारा, राजकीय उच्चस्तर, हे सर्व विशिष्ट पद्धतीने पूजा करून 5 दिवसासाठी जर आपण त्याची प्रतिष्ठापना केल्यानंतर आपल्या पूजेमध्ये किंवा लक्ष्मी धनत्रयोदशीच्या दिवशीच्या पूजेपासून भाऊबीजेपर्यंत जर आपण ते पूजेमध्ये ठेवलं तर त्याचं फळ आपल्याला अत्यंत चांगल्या प्रमाणात मिळतं. तर ही 5 दिवसाची प्रतिष्ठापनाची विधी कसा आहे की ज्याच्यामुळे आपल्याला चमत्कारिक अशी फळं मिळतात. पहा, शंखाची पंचोपचारे पूजा करायची. पंचोपचारे पूजा करायची म्हणजे काय, कच्चं निरसं दूध जे तापवलेलं नाहीये, ज्याच्यामध्ये स्निग्धांश म्हणजे साय जी असते की नाही त्याचा अंश तसाच असतो. पहा, मग असं हे कच्चं निरसं दूध आणि त्यांनी त्या शंखाला अभिषेक करायचा. त्याच्यानंतर कोमट पाण्याने अभिषेक करायचा आणि मग साध्या पाण्याने अभिषेक करायचा. त्याच्यानंतर त्याला चंदन लावायचं आणि चमेलीची किंवा मोगऱ्याची जी सुगंधित फुलं आहेत ज्याच्यामुळे लक्ष्मी जास्त प्रसन्न होते. पहा, म्हणून ही सुगंधित फुलं त्याच्या शंखावर व्हायची. त्याचप्रमाणे धूप आणि दीप दाखवायचा, म्हणजे उदबत्ती आणि निरांजन हे सुद्धा तुपाचं. आणि नैवेद्यासाठी एखादं फळ द्यायचं, म्हणजे नारळ दिला तरी सुद्धा चालतो किंवा एखादं जे रसरशीत फळ आहे ज्याच्यामध्ये रस आहे, मोसंबी, संत्री या अशासारखी जी फळं आहेत त्याचा नैवेद्य जर दाखवला तर शंखाला तो जास्त प्रिय आहे. त्यामुळे ही पंचोपचारे केलेल्या पूजेने शंख घरामध्ये शांतता, सौख्य, समाधान, आनंद आणि भरभराट याची निर्मिती करतो.